लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटा एवढ्याच जागा हव्यात अशी भूमिका अजित पवार गटाची असल्याची सूत्रांची माहिती आहे। महायुतीमध्ये समसमान जागा वाटप करण्याची भूमिका अजित पवार गटाची असल्याची माहिती आहे। सध्या अजित पवार गटाचे 4 तर शिंदे गटाचे 13 खासदार आहेत। दरम्यान आज संध्याकाळी देवगिरी या निवासस्थानी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आमदारांची बैठक होतीये। या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान जागा वाटपासंदर्भात रस्त्यावर कितीही मागणी केली तर राज्यातल्या महायुतीचे 3 नेते आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत जे ठरेल तेच ऑथेंटिक जागा वाटप असेल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटांची सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत। त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणे आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे। जेव्हा 3 नेते आणि आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल तो प्लॅटफॉर्म आहे खरा, त्या प्लॅटफॉर्मवर सांगायचं आहे। खाली तर आपण बोलत असतो, कार्यकर्ते बोलतात, नेते बोलतात, ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे। शेवटी युतीच्या राजकारणामध्ये हे होत असतं, त्यामुळे त्याला काही फार हे नाही आहे। जेव्हा हे सर्व बसतील आणि जागा फायनल करतील त्याला ऑथेंटिक मानू आपण। तर शिंदे गट आणि अजितदादांचं बलाबल कसं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय अपक्ष आमदार शिंदे गटाच्या आमदारांची संख्या 40 तर अजित पवार गटाच्या आमदारांची संख्या 42। खासदारांची शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 12, अजितदादा गटाच्या खासदारांची संख्या केवळ 2 आहे।